नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। काँग्रेसचा आज 139वा वर्धापन दिवस आहे। या दिनाच्या निमित्तानं नागपुरात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी धडाकेबाज भाषण केलं। देशात सध्या विचारधारेची लढाई सुरू आहे। लोकांना वाटतंय की राजकीय लढाई आहे, सत्तेची लढाई आहे, ती आहेच, पण या लढाईचे मूळ हे विचारधारेचं आहे। दोन विचारधारेची लढाई आहे। अनेक पक्ष आहेत, कुणी एनडीएत आहेत तर कुणी इंडिया आघाडीत आहे, पण लढाई दोन विचारधारेत आहे, असं राहुल गांधी म्हणाले। काही दिवसांपूर्वी भाजपचा एका खासदाराला मला लोकसभेत भेटला। अनेक भाजप खासदार आधी काँग्रेस पक्षात होते, तसा हा देखील काँग्रेस पक्षात होता। मला चोरून भेटला, मला लांबून पाहिलं, लपून भीतीने म्हणतो, राहुलजी आपल्या सोबत बातचीत करायची। मी म्हटलं काय बोलायचंय, तुम्ही तर भाजपत आहात। त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होतं। मी विचारलं सर्व ठीक आहे ना, तर म्हणाला नाही। काय झालं, तर तो म्हणाला राहुलजी भाजपमध्ये राहून सहन होत नाही। मी भाजपमध्ये पण माझं मन काँग्रेसमध्ये आहे। या सर्व अधिकाऱ्यांचं संरक्षण बाबासाहेबांचं संविधान करतं, जे नेहरूजी गांधीजी यांनी रक्त आटून तयार केलं करतात। आरएसएस आणि भाजपनं लोक या विरोधात होते। आज ते झेंडा समोर सलाम करतात, पण ते अनेक वर्ष तिरंगा समोर सलाम करत नव्हते, असं राहुल गांधी म्हणाले। सर्व अधिकार संविधानाकडून मिळतात। राजा जे हवं ते करत होता, त्याच्यासाठी कोणताच कायदा नव्हता। हे काम काँग्रेस पक्षानं केलं। ते हिंदुस्थानाच्या हजारो वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा केलं गेलं। पहिल्यांदा एका हिंदुस्थानीला एक मत दिलं गेलं। मग तो दलित, आदिवासी, महिला असो, कोणत्या जातीचा असो, कुठल्याही भागातला असो, प्रत्येक नागरिकाला संविधान एक मत देतं। हे काँग्रेसने केलं, असं राहुल गांधी ठणकावून म्हणाले। गांधीजी जेलमध्ये गेले, नेहरूजी जेलमध्ये गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष संघर्ष केला, हे काँग्रेस पार्टीच्या सर्व दिग्गजांनी मिळून दिले। आमची विचारधारा सांगते की देशाची लगाम जनतेच्या हातात पाहिजे। देशाला आधी जसा राजा चालवायचा तसं चालू जाऊ नये। आम्ही जनशक्ती लोकशक्तीची गोष्ट करतो। तुम्ही आमचे सर्व कायदे बघा। स्वातंत्र्याची लढाई देशाच्या जनतेने लढली होती, राजा महाराजांनी लढली नव्हती। त्यांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप होती। लोक विचार करतात की स्वातंत्र्याची लढाई फक्त इंग्रजांविरोधात होती, पण तसं नव्हतं। राजा महाराजांची इंग्रजांसोबत पार्टनरशिप होती, त्या विरोधात काँग्रेस गरीब जनतेसाठी लढली होती, असं ते म्हणाले। राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला निधी 100% खर्च करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले। सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला। यावेळी मंत्री मुंडे बोलत होते। यावेळी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्यासह कृषी विभाग व कृषी आयुक्तालय येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कृषी आयुक्त प्रवीण गेडा यांच्यासह विविध संचालक व कृषी विद्यापीठांच्या पदाधिकाऱ्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला। यावेळी श्री मुंडे म्हणाले, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोय। यामध्ये कृषी विभागाची जबाबदारी मोठी आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी जेवढा निधीची तरतूद केली आहे, तेवढा सगळा निधी वेळेत खर्च करावा। तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना असणाऱ्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी। त्यातून शेती उत्पादनांमध्ये वाढ होऊन शेतकऱ्याच्या राहणीमानात सुधारणा होईल। सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती यासारख्या योजना प्रभावीपणे राबवा। तृणधान्याला आता मोठी मागणी आहे। या दृष्टीने शेतकऱ्यांनी तृणधान्य उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। तृणधान्यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र ऍप विकसित करून डीमार्ट, अमेझॉन यासारख्या प्लॅटफॉर्मचा थेट शेतकऱ्यांना जोडण्याचं काम करावं, अशी ही सूचना त्यांनी केली। शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेचा अंदाज घेऊन पीक पद्धती घेण्यासाठी सल्ला देणारी यंत्रणा विकसित करावी। जागतिक कृषी गणना व शेतीविषयक आकडेवारी सादर करण्याच्या योजनेअंतर्गत रिक्त पद कृषी पर्यवेक्षकांच्या पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव तयार करावा। कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात मोहीम प्रभावीपणे राबवावी। पिकांवरील कीड नियंत्रणासाठी
ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, पोस्ट खात्याची मदत घेऊन शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात माती परीक्षण अहवाल सादर करावा, असं विविध निर्देश मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई पुकारली आहे. सरकारशी अनेकदा चर्चा झाली, अनेकदा आश्वासनं मिळाली, पण ओबीसी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे मराठा समाजात अत्यावस्था पसरली. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईला धडक देण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 20 जानेवारी रोजी भगवं वादळ मुंबईत धडकणार आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाला हात जोडून विनंती केली. यावेळी त्यांनी ही विनंती केली की 200 पेक्षा अधिक लोकांनी बलिदान दिले, त्यांचं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. अंतर्वलीत लोक पायी चालत आहेत, त्यांचे श्रम वाया जाऊ देणार नाही. घराच्या बाहेर पडा, एवढीच संधी आहे. हात जोडून कळकळीची विनंती आहे, शेवटचा लढा आहे. तुम्ही पोरांना आयुष्याची प्रॉपर्टी दिली ना, तसंच हे आरक्षण आहे. ही आयुष्याची प्रॉपर्टी आहे. आरक्षण देण्यासाठी बाहेर पडा, असं कळकळीचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. जरांगे पाटील यांनी हात जोडून ही विनंती केली. तुमचं शिकलेलं पोर 1% घरी पडलंय, त्याला नोकरी मिळाली नाही, त्यामुळे आपल्याच जातीसाठी लढा. मला माहित आहे माझा समाज घरी बसणार नाही. काम बुडवलं तरी हरकत नाही, रजा टाकली तरी हरकत नाही. 10 ते 15 दिवसात काम उरका आणि मुंबईकडे वळा. तुमच्या साथीची गरज आहे. खांद्याला कांदा लावून उभं राहा, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी. आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीची आज शुक्रवारी बैठक होणार असून ही बैठक आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहेत. केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरिता विकसित भारत संकल्प यात्रा 2024 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांची आढावा बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजता आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक होणार आहे. दुपारी 3:30 वाजता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांची आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी 5 वाजता सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, रुग्ण यांच्या भेटीसाठी शासकीय विश्रामगृह येथे शेटे यांचा राखीव वेळ असणार आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं गटस्तरीय बालनाट्य स्पर्धेत परळ येथील एलियन्स द ग्रेट नाटकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाले. कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं लातूर येथे कामगार कल्याण भवनात बुधवारी 27 रोजी बालनाट्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 8 नाट्य प्रयोग सादर झाले. त्यात महेश होनमाणे दिग्दर्शित एलियन्स द ग्रेट नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं, तर द्वितीय तृतीय स्वच्छता या नाटकाला बक्षीस मिळाली. एलियन्स द ग्रेट नाटकाच्या दिग्दर्शनासाठी महेश होनमाणे यांचा प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला, तर विठ्ठल या भूमिकेसाठी राजवीर शिंदे यांना द्वितीय बक्षीस मिळालं. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय नाट्य परिषदेचे लातूर शाखा अध्यक्ष शैलेश गोजनमुंडे, नाट्यकर्मी डॉक्टर मुकुंद भिसे, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, गुणवंत कामगार सुधीर मुंडे, संयोजक सलीम पठाण यांच्या हस्ते झालं. या बालनाटिकेत आयुष भिसे, आदिनाथ यादव, राजवीर शिंदे, श्रीकृष्ण भिसे, ओमकार कापावार, प्रतीक मुंडे, श्रुतिका सुरवसे यांच्या भूमिका केल्या, तर सहदिग्दर्शक शिरीष तीर्थकर, नेपथ दिनेश कदम, प्रकाश योजना गायत्री सिद्धेश्वर, संगीत सोनाली डोंगरे, रंगभूषा रोहिणी होनमाने, रंगमंच व्यवस्था प्रशांत पांडे, वेशभूषा संतोष कापावार यांनी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाच्या बीड जिल्हा सचिवपदी दशरथ शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली. बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांनी दशरथ शिंदे यांना अधिकृत नियुक्ती पत्र दिलं. त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र त्यांचं अभिनंदन होतंय. दशरथ शिंदे हे 1980 पासून फुले शाहू आंबेडकर चळवळीत सक्रिय राहिलेले. ते परळ तालुक्यातील मोहा येथील रहिवासी आहेत. सुरुवातीच्या काळात भारतीय दलित पॅन्थरच्या सर्कल प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर रिपाईचे बीड जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्ष सक्रिय होते. मराठवाडा विद्यापीठाला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं. यासाठी मराठवाड्यामध्ये जे नामांतर लढ्याचे आंदोलन झाले, या आंदोलनातही ते अग्रेसर होते.
गायरान लढा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढावी यासाठीच्या आंदोलनातही त्यांनी आपलं अतुल्य योगदान दिलं. परळी तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रिपाई बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे यांनी 27 डिसेंबर रोजी त्यांची बीड जिल्हा सचिव म्हणून सर्वानुमते निवड केली. यावेळी राजू जोगदंड, किसन तांगडे, वाल्मिक जगताप, मकरंद, वाल्मिक देशमुख आदींची उपस्थिती होती. बीड जिल्हा रिपाईच्या सचिवपदी निवड झाल्यानंतर बोलताना दशरथ शिंदे म्हणाले की बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडेल. तसेच रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी बीड जिल्ह्यात काम करेल. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आलाय. तर कुणबी प्रमाणपत्र दिलं जाते. परळी वैजनाथ तालुक्यातही काही जणांना कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले. करेवाडी येथील रहिवासी रंगनाथ बाळासाहेब शिंदे यांचं कुटुंब पहिले कुणबी ठरले. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं जाते. मराठा योद्धा मनोज रांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी जोरदार आंदोलन उभं केले. त्यामुळे पुरावा बघून कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राज्यभर सुरू झाली. बीड जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी नोंदी आढळून आल्या होत्या. मात्र परळी वैजनाथ तालुक्यात एकही नोंद मिळाली नव्हती. अखेर करेवाडी येथील रहिवासी व सध्या पुणे येथे उद्योग करत असलेले रंगनाथ बाळासाहेब शिंदे यांच्याकडे सर्व पुरावे आढळून आल्यानं त्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला. सर्व नोंदी तपासल्यानंतर ते कुणबी असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना कुणबी मराठा समाज प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं असून त्यांचा ओबीसी मध्ये समावेश झालाय. आज रंगनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियातील प्रकाश, अशोभा शिंदे, विकास शिंदे, चैतन्य शिंदे, चेताली शिंदे या 5 जणांना कुणबी मराठा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं असून परळी वैजनाथ तालुक्यातील ते पहिले मराठा ओबीसी ठरले. ओबीसीच्या क्रमांक 83 वरती कुणबी मराठा या जातीचा समावेश केलेला आहे. परळी येथील मुंडा मार्केट येथे कार्यरत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेचं नुकतंच नवीन ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. सुसज्ज नवीन इमारतमध्ये नवीन सुविधायुक्त अशा शाखेची सुरुवात शहरातील माधवबाग परिसरातील देशमुख कॉम्प्लेक्स येथे 26 डिसेंबर रोजी मंगळवारी झाली. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे लातूर येथील मुख्य अंचल प्रबंधक दिगंबर महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परळी पोलीस स्टेशन परळी शहरचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या हस्ते या नवीन स्थलांतरित शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बँकेचे मॅनेजर गणेश मंत्री, कर्मचारी स्वप्नील वेले, संतोष मोलगे, सोहन खरात, विजय गायकवाड, चैतन्य कोटा, भाग्यश्री साखरे, शिवरत्न आगाव, मीना जोशी, दीपक गाडगे, सुंदर गायकवाड या सर्वांनी पुढाकार घेऊन हा उद्घाटन सोहळा यशस्वी पार पाडला. तसेच बँकेचे ग्राहक श्यामदर बडे आवर्जून उपस्थित होते. आता इथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.